कोल्हापूरच्या जयंती नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे याला नाल्याचे स्वरूप आले आहे। या पात्रातील मंदिरांचीही पावित्र्य धोक्यात आले असून प्रदूषण रोखण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचमध्ये सागर घोरपडे यांच्या वतीने जनहित याचिका दाखल केली असल्याची माहिती ॲडव्होकेट सर्जेराव खोत यांनी पत्रकार परिषदेतून दिली। मी ॲडव्होकेट सर्जेराव खोत, कोल्हापूर या ठिकाणी नवीनच स्थापन झालेल्या सर्किट बेंचमध्ये नुकतीच पिटिशनर म्हणून ॲडव्होकेट सागर घोरपडे यांच्या वतीनं आम्ही एक पिटिशन दाखल केलेलं आहे, PIL दाखल केलेलं आहे। PILचं थोडक्यात स्वरूप सांगायचं म्हटलं तर कोल्हापूरच्या कळंबा तलावापासून किंवा कात्यायनी नदी देवीच्या मंदिरासमोर असणाऱ्या अमृतकुंडापासून जन्म होणारी जयंती आणि गोमती नदी ज्या आहेत त्या गोमती आणि जयंती नदीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं ज्या ड्रेनेज सोडल्या जातात त्याच्यामुळं मानवी जीवन, प्राणी जीवन, त्याचप्रमाणे जे काय जलचरांचं जीवन आहे ते धोक्यात आलेलं आहे। आणि त्याच्याबरोबरीनं या जयंती आणि गोमतीच्या नदीच्या पात्रामध्ये हिंदू धर्माची विविध पवित्र मंदिरं आहेत आणि ती पवित्र मंदिरं सध्या सांडपाण्यामध्ये जातात, गटारीमध्ये चाललेली आहेत आणि त्याच्यामुळं मंदिरांचं पावित्र्य धोक्यात आलेलं आहे। त्याच्यामुळं एक एन्व्हायरमेंटल इश्यू आणि दुसरीकडे डिग्रेडेशन ऑफ टेम्पल्स अँड डिग्रेडेशन ऑफ हिंदू कल्चर, डिसऑनरिंग ऑफ हिंदू कल्चर असा हा विषय त्याच्यामध्ये केलेला आहे। मुख्यत्वानं हे जे पिटिशन दाखल केलं PIL जे दाखल केलेलं आहे ते बेसिकली कोल्हापूरचा पवित्र ग्रंथ जो आहे 150 वर्षापूर्वी जो लिहिलेला करवीर महात्म्य त्या ग्रंथाचा आधार घेऊन त्या ग्रंथामध्ये जयंती आणि गोमती हे नदी असल्याचा उल्लेख आहे आणि कोल्हापूरच्या मंदिरांचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख आहे। त्याचं जे काय महत्त्व आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी ते घेतलेलं आहे। त्याचबरोबरीनं गॅजेटियर ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सी कोल्हापूर डिव्हिजन हे ब्रिटिशकालीन जे गॅजेट आहे त्या गॅजेटचा सुद्धा आम्ही आधार घेतलेला आहे। त्याच्यामध्ये सुद्धा पंचगंगा नदीला मिळणाऱ्या 2 नद्या जे जयंती गोमती आहेत त्या वॉटर स्ट्रीम म्हणून उल्लेख केलेला आहे। जयंतीला जिती म्हणून सुद्धा उल्लेख केलेला आहे आणि करवीर महात्म्यामध्ये जयंतीला जिवंती म्हणून सुद्धा उल्लेख केलेला आहे। त्याची हिस्ट्री मोठी आहे, पण थोडक्यात सांगायचं झालं तर या नदींचं पावित्र्य आणि हे मानवी जीवनासाठी, प्राण्यांच्या जीवनासाठी किंवा जलचरांच्या जीवनासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। आता क्लीन एन्व्हायरमेंट हा प्रत्येक सिटिझनचा राईट आहे आणि हा राईट जो आहे तो आर्टिकल 21 प्रमाणे राईट टू लाईफ म्हणून ग्रँट केलेला आहे आणि गव्हर्नमेंट जे आहे ते अंडर बाउंडेड ड्युटी आहे। त्याच्यामध्ये फंडामेंटल ड्युटी गव्हर्नमेंटची आहे की त्यांच्या नागरिकांना त्यांनी क्लीन एन्व्हायरमेंट द्यायचं आहे, क्लीन वॉटर द्यायचं आहे आणि यासाठी ज्या इनॅक्शन्स आहेत गव्हर्नमेंटच्या पार्टवरती किंवा गव्हर्नमेंटची जी विविध डिपार्टमेंट आहेत, मग क्लायमेट कंट्रोल डिव्हिजन असेल, पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल किंवा कोल्हापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, ह्यांची सर्वांची इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की या सगळ्या गोष्टींचं जबाबदारी घ्यायची। आता अशा परिस्थितीमध्ये या सुनावणी जी काय आहे या PILची त्याची प्रथम सुनावणी आज नेमलेली होती। डिव्हिजन बेंचमध्ये जस्टिस RG अवचट आणि जस्टिस अजित कडेठणकर यांच्यासमोर ह्याची सुनावणी नेमलेली होती। फर्स्ट हिअरिंग होती आज। कॉर्पोरेशनला आणि गव्हर्नमेंटला किंवा गव्हर्नमेंटच्या ह्या विविध डिपार्टमेंटला या पिटिशनमध्ये सुनावणीच्या नोटीस काढलेल्या आहेत, शोकॉज नोटीस काढलेल्या आहेत आणि पुढील सुनावणी जी आहे ती 4 आठवड्यानंतर सर्वसाधारणपणे तारीख दिलेली आहे। आता हायकोर्टच्या प्रतीनुसार 4 आठवड्यानं म्हटलं किंवा तर 5 किंवा 12 मार्चला त्याची सुनावणी पुन्हा अपेक्षित आहे। या सुनावणीच्या दरम्यान कोल्हापूर महानगरपालिका असेल, गव्हर्नमेंट असेल, एन्व्हायरमेंट कंट्रोल बोर्ड असेल, पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल, यांनी त्यांचे इन्स्पेक्शन रिपोर्ट्स, त्यांनी त्यांचे ॲफिडेव्हिट्स दाखल करणं, तर त्या सर्व नागरिकांना, जागरूक नागरिकांना, सजग नागरिकांना आमची विनंती राहील की जे काही या PILसाठी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती नॉट ओन्ली पोल्युशन कंट्रोल, नॉट ओन्ली वॉटर पोल्युशन, बट जे मंदिरांचं डिग्रेडेशन आहे किंवा हिंदू कल्चरचं डिग्रेडेशन आहे, जेवढे काही एव्हिडन्सेस असतील ते या पिटिशनकरता जे पिटिशनर सागर घोरपडे साहेब आहेत यांच्याकडे किंवा माझ्याकडे डायरेक्टली सुद्धा त्यांनी आणून दिलं तर कोल्हापूरच्या भवितव्यासाठी एका नेक्स्ट जनरेशनला एक चांगलं कोल्हापूर देण्यासाठी या गोष्टींवरती आपण सर्वांनी एकत्रित काम करायचं आहे। या सर्व गोष्टीमध्ये कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आम्हाला निश्चितपणानं न्यायदान मिळेल। कोल्हापूरचं सर्किट बेंच व्हावं याच्यासाठी आंदोलनातला शेवटचा अध्यक्ष आणि कृती समितीचा शेवटचा निमंत्रक मी होतो। माझ्या कार्यकालामध्ये फायनल
रिप्रेझेंटेशन मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर केलेलं होतं जस्टिस आलोक आराध्य साहेबांच्या समोर, आणि त्याचं जे नोटिफिकेशन आहे ते माझ्या कार्यकाल संपल्यानंतर 2 महिन्याच्या आत निघालेलं आहे. त्याच्यामुळं मी स्वतःला लकी समजतो. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला सुद्धा मी या सर्किट बेंचच्या स्थापनेसाठी अभिषेक घातलेला होता. पंढरपूरच्या विठोबाला सुद्धा नंतर अभिषेक केलेला आहे. आणि एक थोडासा धार्मिक प्रश्न निर्माण होतो. तर अशा परिस्थितीमध्ये महालक्ष्मीच्या नगरीमध्ये ह्या हायकोर्टामध्ये निश्चितपणानं या देवी देवतांना, या जनतेला, प्राण्यांना, जलचरांना निश्चितपणानं न्याय मिळेल एवढी एक आशा व्यक्त करतो. धन्यवाद.